शिवपुराणानुसार शिवशंकर महादेवाला त्वरित प्रसन्न करण्याचे 10 महत्त्वाचे उपाय. भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. शिवपुत्र गणपतीला रिद्धी सिद्धी या 2 पत्नी आणि शुभ और लाभ असे 2 मुलगे आहेत. शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा विष्णू या देवतांच्या जोडीने तिचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या वेळी शिव हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती या त्यांच्या पत्नीसह तिथे वास आहे. गणपती आणि कार्तिकेय हे शिवाचे पुत्र तर अशोक सुंदरी त्यांची पुत्री मानली जाते. पहिला उपाय, कच्चे दूध. महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करणे विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते. विष्णू पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी शिवाने सर्व विष प्राशन केले होते. तेव्हा देवतांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता, ज्यामुळे शिवावरील विषाचा प्रभाव कमी झाला आणि तेव्हापासून शिवलिंगाला दूध अर्पण करण्यास सुरुवात झाली. असे मानले जाते की शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य प्राप्त होते. नंबर 2, अत्तर आणि हळद लावावे. भगवान शंकराला हळदही अर्पण करावे. त्याचबरोबर अत्तराने भगवान शिव प्रसन्न होतात. भोलेनाथांना अत्तर अर्पण केल्याने अध्यात्माकडे कल वाढतो असे मानले जाते. नंबर 3, तीळ आणि उसाचा रस अर्पण करा. शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पापासह सर्व रोगापासून मुक्ती मिळते. तसेच उसाचा रस अर्पण केल्याने कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम टिकून राहते. नंबर 4, तांदूळ आणि गहू अर्पण करा. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात वृद्धी होते. संतान प्राप्तीत योग्य फळ मिळते आणि मूल आज्ञाधारक बनते. तांदूळ अर्पण केल्याने धन आणि सुख समृद्धी मिळते. नंबर 5, कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते. पैशाची समस्या दूर होतात. घरातील लोकांमध्ये एकोपा राहतो. भोलेनाथ प्रसन्न होतात. नंबर 6, कर्जमुक्तीसाठी करिअरमध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी महाशिवरात्रीला 108 पांढरे तीळ तुपात बुडवून एक अर्पण करावे. हे करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कर्जमुक्ती तसेच करिअरच्या समस्यापासून मुक्ती मिळते. नंबर 7, शिवरात्रीच्या दिवशी पिठापासून शिवलिंग बनवून त्याच्यावर 11 वेळा जलाभिषेक करावा. या उपायाने ज्यांना अपत्य प्राप्ती नाही त्यांची मनोकामना पूर्ण होते, त्यांना अपत्य प्राप्ती होते. नंबर 8, शिवरात्रीला गरिबांना अन्नदान केल्याने घरात अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. नंबर 9, घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांची चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. नंबर 10, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथाला रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते. या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील. याशिवाय शिवचालिसा आणि शनी चालिसाचे पाठ करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.